आता जो तुम्ही प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आणि ही जी रील्स आहे इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललेली आहे आणि तुमच्या खूप कमेंटसुद्धा आले की रील्स ही जी आहे ती एडिट करून पाहिजे आम्हाला. तर ही जी रील्स आहे आपण अलाइट मोशनमधून क्रिएट केलेली आहे. तर तुम्हाला काय करायचं, ही रील्स एडिट करण्यासाठी अलाइट मोशन इथे ओपन करायचं आहे. ओपन इथे केल्यानंतर इथे आपल्या प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, हे व्हिडिओचे जे मटेरियल आहे ते आपण खाली दिले आहे डेकोरेशन बॉक्समध्ये. त्यामध्ये तुम्हाला बीटमाप प्रीसेट आहे ती दिलेली आहे. त्यानंतर सॅगीबॅक प्रीसेट आहे ती पण दिलेली आहे. आणि जे आपण PNG यूज आणि सॉन्ग केले आहे ते पण तुम्हाला आहे ना ऑल मटेरियलमध्ये मिळून जाईल. तर हे पहिल्यांदा आहे ते तुम्हाला दिलेलं आहे सर्व खाली. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्या व्हिडिओची जी बीटमाप प्रीसेट आहे इथे इम्पोर्ट करून घ्यायची. त्यानंतर सॅगीबॅक प्रीसेट आहे सुद्धा इथे इम्पोर्ट करून घ्यायची. या दोन्ही प्रीसेट आहेत ते तुम्हाला खाली दिले आहे डेकोरेशन बॉक्समध्ये. आता ही इम्पोर्ट करून घेतल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काय करायची, ही जी बीटमाप प्रीसेट आहे तिथे ओपन करायची. इथून सिम्पली बीटमाप प्रीसेट ओपन केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की अशा बीटमाप प्रीसेट असेल इथे आपण सॉन्ग ऑलरेडी ॲड केलेलं आहे आणि बीटसुद्धा आपण दिलेले आहेत. फक्त तुम्हाला इथे थोडं समजायचं आहे, म्हणजे ह्यामध्ये थोड्या वेगळ्या बीट आहेत. तर इथे तुम्ही बघू शकाल की फोटो 1 ॲड लिहिले आपण, त्याच्यानंतर फोटो 2 ॲड. तर सिम्पली इथे काय करायचे तुम्हाला, जे ते आपण हे जे टेक्स्ट लिहिले फोटो ॲड 1 ते सिम्पली तुम्हाला काय करायचं येते तुम्हाला आहे ना. आता पहिल्यांदा आपण हे नंतर बघूया, म्हणजे नंतर हे पहिल्यांदा सांगतो तुम्हाला. तर जे ते आपण नाही लिहिलं तर सिम्पली इथे काय करायचं आहे, म्हणजे हे ते तुम्ही बघू शकाल की हे जे फोटो 1 ॲड लिहिले आपण ते आपण त्याच्या मागे लिहिले नाही, म्हणजे हे जे पहिलं आहे तिथे लिहिले नाही. तर येथे तुम्हाला पहिल्यांदा काय करायचे, इथून जे पण बीट आहेत आपल्या त्या सर्वांना फोटो ॲड करून घ्यायचे वेगवेगळे. त्याच्यानंतर आता हे जे आपण लिहिले फोटो 1 फोटो ॲड येते त्याला सिम्पली काय करायचं, एकच फोटो इथून ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर फक्त ते काय करायचं, त्या फोटोला ह्या बीटनुसार इथून कट करायचा आहे. तर मी काय करतो आता तुम्हाला इथून दाखवतो ॲड करून, त्यानुसार तुम्ही तुमचे फोटो इथून ॲड करून घ्यायचे. तर आपल्याला आता काय करायचे, जी पहिली बीट आहे इथे आल्यानंतर हे जे प्लस चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून जो तुमचा इथे फोटो झाला अशा वेळी इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपले हे जे पुढची जी बीट आहे इथपर्यंत यायचं अशा वेळी इथे आल्यानंतर ही बीट इथून संपते. तर आपल्याला काय करायचं, हा जो एक्स्ट्रा पार्ट आहे फोटोचा ह्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून डिलीट करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर त्याच फोटोवरती क्लिक करायचे, वरती जे 3 डॉट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला फिल कंपोजिशन एरिया हा ऑप्शन आहे त्यावरती सिम्पली एकदा क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथून तुमचा जो फोटो आहे इथून परफेक्ट बसून जाईल. इथून सुद्धा तुमचा फोटो परफेक्ट नसेल बसत तर इथून तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो फोटो आहे तो अशा इथून परफेक्ट बसवू शकता. तर आता इथून तुम्हाला समजलं असेल इथून परफेक्ट फोटो आहे तो कशा प्रकारे इथून ॲड करतात. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ते तुम्ही बघू शकाल की ह्या ज्या आपल्या पहिल्या बीट आहेत त्यांना इथून वेगवेगळे फोटो इथून ॲड करायचे. जसं की आपण हा पहिल्या फोटोला आहे ना, ही जी पहिली बीट आहे त्याला इथून पहिला फोटो इथून ॲड केला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या बीट पाशी आल्यानंतर पुन्हा प्लस चिन्हावरती क्लिक करूया, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून दुसरा पण इथून फोटो ॲड करूया. त्याच्यानंतर याची पुढची जी बीट आहे लाल तिथे आल्यानंतर इथून जो एक्स्ट्रा पार्ट आहे इथून ट्रिम करूया आणि 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला जे पण हे आहेत म्हणजे जेथून आपण हे लिहिलं नाही फोटो ॲड 1 बीट अशा प्रकारे येते तुम्ही, म्हणजे 2 फोटो ॲड येथे आपण लिहिले नाही तर सिम्पली इथून तुम्हाला वेगवेगळे इथून फोटो ॲड करायचे. तर इथे आपण शेवटी सुद्धा लिहिलेलं नाही तर इथे सिम्पली काय करायचं, इथे सुद्धा आपले वेगवेगळे इथून फोटो ॲड करायचे. आता तुम्हाला समजलं असेल जिथे लिहिलेलं नाही आपण तिथे सिम्पली वेगवेगळे फोटो इथून ॲड करायचे. आता आपण इथे लिहिलेलं आहे म्हणजे 1 फोटो इथून ॲड. तर इथे काय करायचं सिम्पली आता तुम्हाला ही ती जी लेयर आहे आपली इथे आल्यानंतर ह्या बीटपाशी इथे आल्यानंतर प्लस चिन्हावरती क्लिक करूया, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करूया आणि जो तुमचा इथे फोटो असेल अशा वेळेस सिलेक्ट करायचा आहे. आणि इथून सिम्पली काय करायचं, आता ही जी लिहिलेली आहे आपण 1 फोटो ॲड जिथपर्यंत ह्याची लेंथ आहे म्हणजे ही आपण लेयर आहे ती जेवढी ह्याची लेंथ आहे तेवढीच ज्या फोटोची लेंथ असेल ती ठेवायची अशा प्रकारे आणि जो एक्स्ट्रा पार्ट होईल इथून ट्रिम करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, फिल कंपोजिशन एरिया ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून हा फोटो ॲड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली ह्या ज्या बीट आहेत त्यानुसार हा जो फोटो इथून कट करायचा जसे ते मी सांगतोय तशा प्रकारे आहे. तर सिम्पली आता इथे आल्यानंतर ही आपली पहिली बीट झाली, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या बीटपाशी यायचं आहे आणि सिम्पली हा जो मधला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या बीटपाशी यायचं त्या फोटोवरती क्लिक करायचा, हा मधला ऑप्शन आहे त्यावरती सिम्पली क्लिक करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या बीटपाशी यायचं आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, हा जो मधला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या बीटपाशी यायचं त्या फोटोवरती क्लिक करून मधला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. अशा प्रकारे इथून हा जो फोटो आहे इथून आपल्याला कट करत नाहीचा आहे, इथे तुम्हाला पुन्हा दाखवतो मी कट करून अशा प्रकारे. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण हा जो फोटो इथून कट केला आहे. त्याच्यानंतर आता ही आपली पहिलं म्हणजे 1 फोटो ॲडचे ही झालं. तर सिम्पली इथून हे जे टेक्स्ट आहे इथून डिलीट करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्या पुढचं जे टेक्स्ट आहे द्यायचं आहे
जे आपलं टू फोटो ॲड इथे लिहिले आपण इथे आल्यानंतर पुन्हा प्लस चिन्हावरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून येथे तुम्हाला आता काय करायचं, जो दुसरा फोटो असेल इथून अशा ॲड करायचा आहे आणि ह्याची सुद्धा लेंथ जेवढं आपल्या म्हणजे ही जी आपली लेअर आहे टेक्स्टची तेवढीच ठेवायची, ह्याच्या फोटोची लेंथ असेल ती, आणि जो एक्स्ट्रा पार्ट राहील तो आपल्या इथून ट्रिम करून टाकायचा आहे. पुन्हा 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला आहे ना हा फोटो जसं इथे आपण कट केला त्यानुसार इथून हा जो फोटो इथून कट करायचा आहे. तर आता मी काय करतो, जे आपले फोटो राहिले तिथून बीटनुसार इथून ॲड करायचे ते इथून ॲड करून घेतो. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहेत ते सर्व इथून बीटनुसार इथून ॲड करून घेतले आहे. तुम्ही इथे बघू शकाल की किती आपण 12 फोटो आहेत इथून ॲड करून घेतलेले आहेत. आता हे फोटो इथून ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली इथे तुम्ही बघू शकाल की हे आपले पहिले वेगळे आपण ॲड केले, त्याच्यानंतर इथून सेम टू सेम फोटो ॲड केले आणि इथून आपले सेम टू सेम फोटो ॲड करायला नाही ना त्यांना सुद्धा आपण इफेक्ट द्यायचे आहेत, सर्वच फोटोला इफेक्ट द्यायचे आहेत आपल्याला. तर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली ना जो तुम्ही इफेक्ट म्हणजे हा जो आपले बीट आहे त्यानुसार वाकडे तिकडे जे फोटो होते ते तुम्हाला इफेक्ट कसा द्यायचा आहे ते तुम्हाला थोडं सांगतो मी. त्याच्यानुसार तुम्ही ना ह्या फोटोला मी पहिल्यांदा देतो, त्याच्यानुसार तुम्ही ना पुढच्या फोटोला सुद्धा इथून अशा इथून ॲड करायचा आहे. हा जो इफेक्ट आहे ते तुम्ही बघू शकाल की म्हणजे इकडून तिकडं वाकडा तिकडा फोटो होतोय, हा कसा करायचा तो बीटनुसार आपल्याला आहे ना ते करण्यासाठी सिम्पली काय करायचं आहे, हा जो इथे पहिला फोटो आहे आपला, तर इथे तुम्ही बघू शकाल की हा जो पहिला फोटो आहे तिथे यायचा आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला रोटेट्स ऑप्शन 2 नंबरला मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं सिम्पली. आता तुम्हाला इथे बघू शकाल की आपल्याला अँगल सिम्पली चेंज करायचा आहे इथून, म्हणजे इथून फोटो अशा प्रकारे इथून हे जे गोल आहे ते अशा फिरवल्यानंतर तुमच्या चारही बाजूला हा जो फोटो आहे तिथून फिरून जाईल. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, इथून हा जो फोटो आहे तो आपल्याला उलटा करायचा अशा प्रकारे, इथून आपण उलटा करूया म्हणजे 180 डिग्री. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे इथून बॅक करायचा आहे. आता त्याच्या पुढचा फोटो बस यायचा आहे. हा फोटो येथे आल्यानंतर आपल्या पुन्हा मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे, पुन्हा या रोटेटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता इथून हा फोटो आपल्याला आहे ना सिम्पली आता आडवा करायचा येते. तुम्ही बघू शकाल की आपण इथे 90 करूया, त्याच्यानंतर हाच फोटो आपल्याला झूम करायचा अशा प्रकारे, आणि झूम केल्यानंतर परफेक्ट बसल्यानंतर स्क्रीन बरोबर इथून हा जो ऑप्शन आहे ते देऊन सिम्पली अशा वेळा स्क्रोल करून इथून हा जो फोटो इथून परफेक्ट बसवायचा आहे. बसल्यानंतर इथून आपल्याला आता काय करायचं, सिम्पली इथून आता बॅक करायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल की आपला जो हा फोटो आहे म्हणजे इथे आपला वाकडा झाला अशा प्रकारे, हा जो आडवा झाला, त्याच्यानंतर पुन्हा आपण हा जो फोटो आहे तो पुन्हा वेगळा करूया. तर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म ऑप्शनमध्ये येऊन पुन्हा रोटेटच्या ऑप्शनवरती क्लिक करूया. हा जो फोटो आहे तो आपण -90 डिग्री करूया. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या झूमच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून हा जो फोटो आहे झूम करूया आणि पुन्हा हा जो पहिला ऑप्शन त्यावरती क्लिक करून फोटो अशा इथून परफेक्ट बसूया स्क्रीन बरोबर. तर इथं तुम्ही बघू शकाल की आपलं जो म्हणजे हा इफेक्ट आहे इथून बघू शकाल की वाकडे तिकडे फोटो झाल्यानंतर इथून परफेक्ट लागत आहे हा जो इफेक्ट आहे तो. त्याच्यानंतर इथून हा फोटो सोडूया, त्याच्या पुढच्या फोटो बशी येऊया, पुन्हा हा जो फोटो आहे इथून वाकडा करूया अशा प्रकारे त्याच ऑप्शनवरती क्लिक करून. ओके, इथून अशा प्रकारे आपण वाकडा करूया हा फोटो. त्याच्यानंतर सिम्पली इथून बॅक करायचं आहे. त्याच्या पुढचा फोटो तिथे यायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करून पुन्हा ह्या ऑप्शनवरती क्लिक करून रोटेटमध्ये जाऊन अशा प्रकारे हा जो फोटो आहे आडवा करायचा आहे आणि आडवा केल्यानंतर झूम करूया, परफेक्ट स्क्रीन बरोबर बसेल म्हणजे, आणि पुन्हा पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे परफेक्ट मध्यभागी सेट करूया. त्याच्यानंतर हाच फोटो पुन्हा आपण उलटा करूया म्हणजे आपलं आडवा करूया आता. तर सिम्पली रोटेटच्या ऑप्शनवरती क्लिक करू, अशा प्रकारे हे जे आहे ते -90 करूया आणि झूम करूया थोडं, आणि पुन्हा आपल्या पहिल्यांची ठेवून अशा प्रकारे हा जो फोटो इथून मध्यभागी आणूया. त्याच्यानंतर इथून हा जो फोटो इथून परफेक्ट बसलेला आहे. तर आता तुम्हाला समजले असेल म्हणजे हे जे इफेक्ट आहे ते कशा प्रकारे देते ते. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटोला इफेक्ट आहे ते कशा प्रकारे इथून ॲड केले होते. एकदा तुम्हाला प्ले करून दाखवतो. ओके, तर आता इथून बघू शकाल की आपले फोटो आहेत ते परफेक्ट इथून ॲड झालेले आहेत. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली मी सोपी आयडिया सांगतो तुम्हाला. हा जो फोटो आहे आपण उलटा केलेला पहिला फोटो, त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो पुन्हा आपल्याला आहे ना सुईचा करायचा आहे, पुन्हा इथून हा फोटो आडवा करायचा आहे, त्याच्या पुढचा फोटो पुन्हा आडवा करायचा आहे, पुन्हा जो त्याच्या पुढचा फोटो येईल तो आपले सरळ करायचा आहे. म्हणजे आपण काय करायचं आहे, पहिल्याचे 4 फोटो असतील त्यांना सिम्पली पहिला डावा केला की उजवा करायचा, उजवा केला की ना, म्हणजे असं 4 बाजूला आपला फोटो आहे तो इथून करून टाकायचा, जसे ते आपण केले तशा प्रकारे. तर हीच प्रोसेस आपल्याला काय करायची, इथून पुढचे जे आपण एकसारखे फोटो ॲड केले त्याला करायचे, पुन्हा त्याच्या पुढचे फोटो आहेत इथून ॲड केले त्याला करायचे, पुन्हा त्याच्या पुढचे हे जे आपण फोटो ॲड केले त्याला करायचे, म्हणजे जे इथून हे बीट आहे आपलं त्याला सर्वांना करून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की जे आपले इथले बीट आहे की म्हणजे 13.45 सेकंदाचे पुढचे जे आहे बीट आहेत आपल्या त्यांना आपण हाच एक इफेक्ट दिलेला आहे. तर सिम्पली काय करायचं आहे, म्हणजे हा जो पहिला फोटो आपण तो उलटा केला आहे
आणि त्याच्या पुढचा फोटो पुन्हा आपल्याला नॉर्मल आहे जसा होता तसा. तर तो कसा करायचा सिम्पली, हा जो फोटो आहे ते तुम्हाला आहे ना, आता हा फोटो आपला म्हणजे उलटा आहे, तर इथून सिम्पली उलटा करण्यासाठी ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, रोटेटमध्ये जाऊन सिम्पली आपले 180 मायनस करायचे अशा प्रकारे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे उलटा होऊन जाईल. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो ठेवायचा आहे जसा आहे तसा, पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तो आपल्याला उलटा करायचा आहे. अशा वेळेला इथून करत करत तुम्हाला आहे ना, हा जो फोटो आहे जिथपर्यंत संपतोय तिथपर्यंत अशा वेळेला करत आणायचा, म्हणजे इथून हा जो इफेक्ट आहे तो परफेक्ट लागून जाईल. खूप सोपं आहे हा जो इफेक्ट आहे तो देणं. तर जर आता तुम्हाला इथे समजलं असेल म्हणजे कशा वेळेला हा जो इफेक्ट आहे तो द्यायचा आहे. तर हे इथून इफेक्ट दिल्यानंतर आपल्याला आता काय करायचं सिम्पली, तर हे तुम्ही बघू शकाल की हे आपण इफेक्ट दिलेले आहेत म्हणजे फास्टचं हे जे आहेत ते. त्याच्यानंतर हा जो आपला एक फोटो राहील मोठा, त्याला आपल्याला सिम्पली झूमचा इफेक्ट द्यायचा आहे. तो कसं द्यायचा आहे, हा जो आपला मोठा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे, हा ऑप्शन मूव अँड ट्रान्सफर ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. 3 नंबरला झूमचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्या पहिल्या कीपाशी यायचं आहे, इथे आलं म्हणजे ही जी बीट आहे तिथे, इथे आल्यानंतर आपली ही जी की आहे ती द्यायची अशा प्रकारे. पुन्हा हेच की म्हणजे त्याच फोटोच्या शेवटी येऊन इथे की द्यायची, जी आपली पहिली की असेल तिथे येऊन थोडं इथे झूम करायचं आहे, जेवढं पाहिजे तुम्हाला तेवढं, लय पण नाही नॉर्मल करायचे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे तो झूम अशा वेळेला होऊन जाईल. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या पुढचा जो हा फोटो राहील त्याला पण सेम त्या फोटोवरती क्लिक करायचे, मूव अँड ट्रान्सफर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, झूमच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, इथे आपल्या की द्यायचे पहिल्या जो ठेवून, आणि ह्याच फोटोच्या शेवटी येऊन इथे की द्यायची, जिथून आपण पहिली की दिली इथून थोडं झूम करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल अशा प्रकारे. असंच ह्या फोटोला सुद्धा करायचं आहे, जेथून मोठे आपले फोटो आहेत त्या सर्वांना इथून करून घ्यायचे आहे. फक्त हे जे आपले शेवटचे आणि पहिले जे फोटो आहेत त्यांना नाही करायचं. हे इथून हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे सिम्पली, इथे पहिल्यांदा जो ठेवायचे ह्या फोटोला इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे. तर ह्या फोटोला इफेक्ट ॲड करण्यासाठी इथून बॅक करायचं आहे आणि जी आपली सेक इफेक्ट प्रेसेट आहे ते ओपन करायची आणि ही जी लेअर दिली त्यावरती क्लिक करायचं, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्टचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं, इथून बॅक करायचं आहे आणि जो आपला प्रोजेक्ट आहे ते ओपन करायचा आहे. इथे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा जे आपले पहिले फोटो आहेत इथून हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बॅक करायचे. सेम प्रोजेक्ट त्याच्या पुढच्या फोटोला करायचे अशा प्रकारे. जे पण इथून आता फोटो राहिलेत म्हणजे हे पहिले फोटो ह्या सर्वांना देऊन घ्यायचे. त्याच्यानंतर सिम्पली त्याच्या पुढचे हे फोटो आहेत त्यांना म्हणजे शेवटचे जे फोटो आहेत इथून त्यांना हा जो इफेक्ट आहे तो द्यायचा अशा प्रकारे. 23.35 सेकंदाचे जे पण पुढचे फोटो राहते त्या सर्वांना द्यायचा हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली. इफेक्ट कसा द्यायचा आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचे, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बॅक करून द्यायचे. अशा वेळी इथून जे आपले फोटो राहते त्यांना देऊन घ्यायचा आहे. तर हे पण आपले पहिले इफेक्ट आहेत म्हणजे पहिल्या फोटोला इफेक्ट आहेत ते देऊन घ्यायचे आणि हे इफेक्ट दिल्यानंतर आपल्या सिम्पली येते पहिल्या बीट पशी यायचे इथे आल्यानंतर ह्या प्लस चिन्हावरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून हे जे आपण PNG दिले काही नाही एडिटिंग जमते का विचारत होते, तर सिम्पली इथून हे PNG ॲड करायचे, ह्याची जी लेंथ असेल शेवटपर्यंत अशा वेळेला आणायची. आणल्यानंतर ह्या ऑप्शनवरती क्लिक करू तर PNG आहे ते परफेक्ट इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तर आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे सेटिंगचे वेळेला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि एक्सपोर्ट ऑप्शन क्लिक करून इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.